भातामध्ये जर बघितलं तर चपातीच्या कंपॅरिझनने भातामध्ये थोडेसे कमी प्रमाण आहे प्रोटीनचं. पण भाताचे फायदा हा असतो की भात पचायला हलका असतो. मग भातामध्ये सोबत तुम्ही कॉम्बिनेशन ठेवा आणि त्याचं प्रमाण कमी ठेवा. आता कॉम्बिनेशन म्हणजे दाल त्याच्यामध्ये ऍड करा, त्याच्यानंतर चिकन सोबत तुम्ही ऍड करा, फिश सोबत ऍड करा, कधी राजमा ऍड करा, छोले ऍड करा, असं काहीतरी कॉम्बिनेशन सोबत ठेवून, कधी मसाले भातामध्ये जसं की भाज्या घातल्या जातात असं कॉम्बिनेशन ठेवा आणि त्याच्यानुसार तो डाएट म्हणजे त्याच्यानुसार तुम्ही भात खा. तुमचं वजन नाहीच वाढणार. आणि एक वेळ ठेवा की एकाच वेळेला मी कधीतरी खाणार भात, आणि 2 वेळा समजा खाल्ला तर त्याचं प्रमाण कमी आहे. मग त्याच्यासोबत जसं सांगितलं मी की प्रोटीन त्याच्यासोबत कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. दाल असेल व्हेज मध्ये, आणि नॉनव्हेज मध्ये चिकन, फिश, एग्स हे ऍड करा राईस सोबत. तुमचं मग त्याच्यामुळे कमी जाईल, भात खाल्ला जाईल आणि प्रोटीन पण ऍड होणार आणि कार्ब्स पण. त्याचं कॉम्बिनेशन चांगलं आहे.